प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माझ्यासोबत आहेत. बंडू शहाजी खांदवे इथे आहेत. आता तुम्ही ज्या पद्धतीनं पदयात्रा करताय, कलवडमध्ये पदयात्रा करता, प्रभाग 3मध्ये सगळीकडेच तुमची पदयात्रा चालू आहे. काय म्हणजे नागरिकांच्या जनरली समस्या काय जाणवतात तुम्हाला? नमस्कार. प्रभाग क्रमांक 3 हा वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त प्रभाग आहे. म्हणजे विमाननगरच्या समस्या जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये फुटपाथवरती हॉकर्सनी त्या ॲक्युपाय केलेलं आहे. त्यामुळे हॉकर्स फ्री विमाननगर, त्याचबरोबर टँकर फ्री विमाननगर आणि त्याचबरोबर नाईट लाईफ फ्री विमाननगर अशा विमाननगरच्या समस्या आहेत. त्याचबरोबर लोहगावच्या ज्या समस्या आहेत, लोहगावला चांगले रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट्स ह्या बेसिक ज्या सुविधा पाहिजेत त्या नागरिकांना अजून मिळालेल्या नाहीत. त्याचबरोबर वाघोलीला देखील अजून भामासखेडचं पाणी पोचलेलं नाही. त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची खूप कामं प्रलंबित आहेत. विशेषतः नगर रोडमध्ये असणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्या या वाघोलीकरांसाठी खूप मोठ्या समस्येचा विषय आहे. त्याचबरोबर सोमनाथ नगरचा जर विचार केला तर सोमनाथ नगरला आजही त्या ठिकाणी पाण्याची थोडीशी टंचाई जाणवते. त्यामुळे असा हा प्रभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधा देणं गरजेचं आहे. परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे नागरिकांच्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच पुणे महानगरपालिकेत जनता जनार्दन आम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. माझ्यासोबत आहेत सुनील मास्तर खांदवे. सुनीलजी, जितकं टॅक्स महानगरपालिकेमध्ये लोहगाव तर गेलेला आहे 2017ला, जितकं टॅक्स विमाननगरचे नागरिक भरतात तितकेच लोहगाववाले भरतात. पण ज्या सुविधा विमाननगरला आहेत तर त्याच सुविधा लोहगावला नाही आहेत. जर तुम्ही समजा उद्या नगरसेवक म्हणून पालिकेत गेलात तर तुमच्या या टॅक्सच्या संबंधीच्या धोरण काय असणार आहे? टॅक्सच्या संदर्भामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 3 महिन्यापूर्वी मीटिंग घेतली होती पुणे महानगरपालिकेमध्ये. जर या ठिकाणी मूलभूत सुविधाच नाही, जी नवीन गावं आल्यात, वाघोली असेल, लोहगाव असेल, तर ग्रामपंचायत ज्यावेळेस टॅक्स जेवढा आकारत होतं त्याचा दुप्पट टॅक्स घेण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांना त्यांनी सांगितलेलं होतं. तसा GR मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये काढलेला होता. तो GR दाखवत त्या पद्धतीने करायला सांगितलेला आहे. मग जी ह्या वर्षी 20% वाढवा, पुढच्या वर्षी 20% वाढवा आणि जोपर्यंत मूलभूत सुविधा पूर्ण मिळत नाही तोपर्यंत हा टॅक्स ग्रामपंचायतीच्या दुप्पट आकारात घेण्यासाठी विषय झालेला आहे. आणि आयुक्त नवल किशोर राम साहेबांनीसुद्धा त्यावरती तो GR घेऊन नक्कीच. तुम्ही एक महिला उमेदवार आहेत ताई, तुम्हीही प्रभागात फिरताय. सर्वसाधारण महिलांच्या काही समस्या जाणून घेतल्यात? मेन म्हणजे महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. महिला रात्री किंवा उशिरापर्यंत IT कंपनींमुळे त्यांना रात्री उशीर होतो यायला. त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न म्हणजे आपल्या इथे कॅमेरे नाहीत तर आपल्याला कॅमेरे बसवायचे आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अजून भरपूर महिलांचे म्हणजे आता बेसिक बघितलं तर रोड, लाईट, पाणी तरी आता समस्या आहेच. रोजच्या जीवनातील महिलांना पाणी हा प्रश्न खूप भेडसावतो. महिलांसाठी रोजच्या वापरामध्ये पाणी प्रमुख प्रश्न आहे महिलांचा. त्यासाठी पाण्यासंदर्भात पण आपण खूप मोठ्या योजना आपल्या आहेत त्या आम्ही अंमलात आणणार आहे आणि उपाययोजना राबवणार आहोत. माझ्यासोबत कळमकरताईसुद्धा आहेत. तुम्ही माझी नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि लोहगावचे जे आहे, लोहगाव ग्रामपंचायतमध्ये गेल्यापासून पहिली ही निवडणूक आहे. एक तुम्ही अनुभवी नगरसेवक म्हणून आणि तुमच्या जोडीला तुमचे 3 शिलेदार सोबत आहेत. तुम्ही काय बोलाल तुमची आणि नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना एकच आवाहन करणार आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आम्ही अधिकृत उमेदवार अजितदादा पवार यांनी आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि 4ही उमेदवार आम्ही काम करणारे आहोत. मी एकच आव्हान नागरिकांना करणार आहे की येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपल्याला हा वेळ आहे. तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त नागरिकांनी आम्हाला सर्वांना जास्तीत जास्त मतानं निवडून द्यावे, कारण आम्ही कामं करणारी व्यक्ती आहोत आणि नागरिकांनी मागच्या 5 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. नागरिकांना सगळं समजलेलं आहे. नागरिक फक्त आता सांगतात आहे की आम्ही इलेक्शन कधी येतं आहे याची वाट बघत होते. तर आता इलेक्शन आलेलं आहे, होऊ घातलेलं आहे. तर नागरिक सुज्ञ आहेत आणि नागरिकांनी सांगितलं आहे की आम्ही फक्त आणि फक्त विकासाला मतदान म्हणजे घड्याळाला मतदान करणार आहे. नागरिक स्वतःहून आम्हाला सांगतात हे आमच्यासाठी खूप आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, ब्युरो चीफ. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.